हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि 20 मिनिटांमध्ये होणारी चिकन बिर्याणी, ते बी कुकरमध्ये, एकदम सोप्या पद्धतीने। आणि बिर्याणी म्हणलं की त्याला नाना वेगवेगळे प्रकार करावे लागतात, तर आपण आज एकदम सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बघणार आहोत, आणि तेही प्रेशर कुकरमध्ये। तर चला व्हिडिओ स्किप न करता चला रेसिपीला सुरुवात करूया। तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो चिकन हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। 2-3 पाण्याने आपल्याला हे चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून घेणार आहोत। तर कुकरमध्ये मी 2 चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे, आणि आता हे चिकन या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर एकदम 1 चमचा तेलामध्ये आपण हे चिकन फ्राय करून यामध्ये 1 चमचा मीठ टाकणार आहोत, अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, आणि कुकरचे आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। 1 शिट्टीमध्ये थोडंसं आपल्याला हे चिकन वाफळून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। आणि आता हे थोडंसं आपल्याला परतून काढायचं आहे, आणि थोड्या प्रमाणामध्ये एकदम 10 मिनिटं तरी आपल्याला हे वाफळून घ्यायचं आहे। 5 मिनिटं तरी आपण वाफळून घेऊया। तर चला आता यासाठी आपण लागणारे साहित्य बघणार आहोत। तर या ठिकाणी यामध्ये मी अर्धा किलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो जिरा राईस तांदूळ घेतलेला आहे। तर हा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हा तांदूळ घेतलेला आहे। आणि आता बिर्याणी बनवण्यासाठी आपण हे साहित्य बघत आहोत। 1 टोमॅटो घेतलेला आहे कापून, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, 1 कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, 1 वाटी दही घ्यायचं आहे, आणि 1 वाटी तेल घ्यायचं आहे। आपल्याला अर्धी वाटी तेल घेतलं तरीही चालेल। यासाठी बनवण्यासाठी मसाले बघणार आहोत। तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, थोडासा काळा मसाला घेतलेला आहे, आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तर हे सर्व मसाले आपण बिर्याणी बनवण्यासाठी आता टाकून घेणार आहोत। तर चला हे सर्व आता सामग्री आपण आता फोडणीसाठी वापरणार आहोत। तर या ठिकाणामध्ये आता आपलं चिकन इथे 5 मिनिटांमध्ये शिजून थोडंसं वाफळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं हे चिकन आता 5 मिनिटांमध्ये आपल्याला थोडंसं प्रमाणामध्ये वाफळून घ्यायचं आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल घेतलेलं होतं, ते तेल यामध्ये ॲड करायचं आहे। अर्धी वाटी यामध्ये मी तेल ॲड करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण कांदा टाकून घेणार आहोत, कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण मी 1 वाटी कांदा कापून घेतलेला होता, तो यामध्ये टाकून घेतलेला आहे। कांदा चांगला आता परतून घ्यायचा आहे, कांदा चांगला लालसर आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये टोमॅटो आता ॲड करून घ्यायचे आहे, टोमॅटो टाकून घ्यायचे आहे, कांदा टोमॅटो चांगले अशी परतून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत। तर आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे, आणि चांगली अशी आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे। यामध्ये सर्व मसाले मी टाकून घेत आहेत। तर यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेतलेले आहे, आणि आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले असे परतून काढायचे आहे। 2-3 मिनिटे आपल्याला हे सगळे मसाले त्याचं सगळं क्षार उतरवस्तो परतून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला। तर मीठ यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे, आणि मीठ चांगलं आता परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। यानंतर आपण आता चिकन शिजवलेलं होतं, चिकनचं आळणी पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत, आणि सर्व चिकन यामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला फोडणीमध्ये सर्व चिकन टाकून घ्यायचं आहे, आणि चांगलं असं एकजीव करून परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये 1 वाटी दही घेतलं होतं, ते दही यामध्ये टाकून घेणार आहोत। दही टाकल्याने खूप छान टेस्ट येते बिर्याणीला, आणि खूप छान अशी बिर्याणी होते। तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने ही
कुकरमध्ये बिर्याणी होते आणि खूप छान लागते। तर अशा पद्धतीने सर्व आपण हालवून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। 2-3 पाण्याने आपला हा तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि तो आता यामध्ये टाकून घेणार आहोत। तर सर्व तांदूळ मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता सर्व तांदूळ आपल्याला या फोडणीमध्ये हलवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व तांदूळ यामध्ये टाकून झालेला आहे आणि चांगला आता हा तांदूळ एकजीव करून आपल्याला हलवून घ्यायचा आहे। आणि गरजेनुसार याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कमी जास्त पाणी कमी वाटल्यास यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता। तर यामध्ये थोडंसं 1 ग्लास तुम्ही पाणी ॲड करून घ्या। मला थोडंसं पाणी कमी वाटल्यामुळे मी थोडं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व आता हलवून याच्या आपण 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर 3 शिट्ट्यामध्ये आपली ही बिर्याणी तयार होते। यामध्ये थोडीशी गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर ॲड करून घेत आहे। तर यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, हलवून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3-4 शिट्ट्या काढायच्या आहे। तर या ठिकाणी यामध्ये 3-4 शिट्ट्या काढून झालेल्या आहे आणि आपली बिर्याणी इथे शिजून तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही बिर्याणी इथे शिजून तयार झालेली आहे। अशा प्रकारची आपली ही प्रेशर कुकरमध्ये ही बिर्याणी एकदम 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बिर्याणी झटपट होते आणि खूप छान खूप टेस्टी कमी वेळामध्ये ही बिर्याणी होते। तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही बिर्याणी इथे तयार झालेली आहे प्रेशर कुकरमध्ये। तर ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। यावर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आता ही बिर्याणी काढून आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सर्विंग डिशमध्ये मी ही सर्व थोडी थोडी बिर्याणी तुम्हाला काढून दाखवत आहे। एकदम सॉफ्टली आणि एकदम छान चविष्ट आणि खूप छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि 10 मिनिटांमध्ये होणारी आपली ही चिकन बिर्याणी। ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी नवनवीन व्हिडिओ बघत राहा। तर खूप छान अशी प्रेशर कुकरमध्ये ही चिकन बिर्याणी एकदम झटपट आणि 10 मिनिटांमध्ये होते आणि खूप छान होते। तर ही बिर्याणी कशी झाली हे नक्की सांगा। धन्यवाद।